ज्योतीला लई त्रास व्हायला लागलाय. पोटात बाळ फिरलं की काय काय बी कळत नाही. मग आता कसं करायचं मावशी? देवच जाणे. हॉस्पिटलला न्यावं लागल. हॉस्पिटलला? वय अरे ह्या वेळेला एक तर देवाने तिची कूस भरली ती बी 12 वर्षानंतर, आणि त्यात हे तीड. काय करावं काय बी कळत नाही. मावशी तू काय बी काळजी करू नको. मी माझ्या ज्योतीला काय बी होऊ देणार नाही. हॉस्पिटलला जायची काहीतरी व्यवस्था करतो मी. वय वय हॅलो दाजी, हॉस्पिटलला जायचंय. गाडी काय? गाडी बाहेर ती कधी येणार? 3 दिवसांनी? अहो काहीतरी करा, तिला लईच त्रास व्हायला लागलाय. काळजी करू नका, आपण टू व्हीलरवर जाऊ म्हणे. घेऊन या. वय सावकाश सावकाश हाय ग. हळू. मावशी ज्योती, ये गाडी आणायला गेली. चला लवकर. सावकाश पोरी, दमानं जरा. हा सावकाश. अरे काय चालय ही? 2 दिवसाच्या महिला असं घेऊन जातात होय? एक तर रात्रीची वेळ. हॉस्पिटलला जायला तुम्हाला 1 तास लागतील. थांबा, मी काय तर तुमची सोय करतो. हॅलो, हे कसं काय शक्य झालं? अरे आदरणीय बाबासाहेब पाटील साहेबांमुळे ना प्रत्येक ग्रामीण रुग्णालयात ॲम्ब्युलन्स साहेबांनी दिल्यात स्वतःच्या निधीतून. आणि साहेब एवढ्यावरच थांबले नाहीत. किनगावला प्राथमिक आरोग्य केंद्राचं ग्रामीण रुग्णालय रूपांतर केलंय. खंडाळीला प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थापना केली आहे. रोकडा सावगावला पण प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थापना केली आहे. अम्मतुर्मी ट्रमा केअर सेंटर 2चे भूमिपूजन पण केले. अरे तू जा, वहिनीला घेऊन. आणखीन बरेच काही आहे. होय होय दादा. माननीय बाबासाहेब पाटील ह्यांच्या अतूट प्रयत्नांनी अहमदपूर येथे ट्रोमा केअर सेंटर 2 भूमिपूजन केले. आता कुठल्याच रुग्णाला जिल्ह्यात जायची गरज पडणार नाही. स्थानिक स्तरावर उपचाराची सोय करण्यात आलेली आहे. चला देऊया घड्याळाला साथ. माननीय आमदार बाबासाहेब पाटील यांना प्रचंड बहुमताने विजयी करा.